मार्केटमध्ये आपली एंट्री झाली आहे. आपण जवळपास 195 क्वांटिटी घेतली आहे 233च्या प्राइसने. 23,800 सी घेतले आपण आणि मार्केट आज गॅप डाऊन ओपन झालंय तरी सुद्धा आपण सी मुवमेंट घेतले, त्यामुळे मार्केटच्या आपण अगेन्स्ट आहोत. स्टॉप लॉस मी जास्त मोठा ठेवणार नाही, छोटीच रिस्क घेणार आहे. जर वर्क झालं तर ठीक आहे, नाहीतर आज आपण छोटा स्टॉप लॉस घेऊन आज ब्रेक क्लोज करू. आपण स्टॉप लॉस बघा किती छोटा घेतला आणि आपलं टार्गेट आहे जवळजवळ 10%चं. सो बघूया आता टार्गेट हिट होते की आपला स्टॉप लॉस हिट होते. मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमची रिस्क डिफाईन असणं. तुम्ही किती लॉस घेणार आहात हे क्लिअर असणं गरजेचं आहे. प्रॉफिट काय आता आपण हे जे टार्गेट ठेवलंय तेवढं पण प्रॉफिट होईल, और आपण इथे पण एक्झिट मारू, और आपण कॉस्ट टू कॉस्ट पण एक्झिट मारू, पण आपला लॉस किती होणार आहे ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ते सगळ्यात जास्त ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही, याला म्हणतात एसएल एंट्री. सगळ्यांचे एसएल इथे आहे. तोपर्यंत म्हणून मार्केटची कॅन्डल क्लोज होण्यापर्यंत आपण एसएल हे करायचं आहे. क्लोज जर आपण डायरेक्ट प्लेस केला असता ना तर हा माझा एसएल हिट झाला असता. मात्र तो एसएल हंट करून मार्केट पुन्हा रिव्हर्स केलाय. त्यामुळे माझं असं मत आहे वैयक्तिक की मार्केटमध्ये आपण एसएल प्लेस न करता तो माइंडमध्ये ठेवायचा, पण तो पाळणं देखील इम्पॉर्टंट आहे. कारण आपण ऑलरेडी छोटा एसएल घेतला होता आणि अजून थोडे 1-2 पॉईंट्स गेले म्हणून काही फरक पडत नाही. मात्र तो पाहणं देखील महत्वाचं आहे, नाहीतर एसएल हंटिंग मधून आपण ऑलवेज मार्केटच्या बाहेर असू आणि मार्केट आपल्या ट्रेंडने जात असणार आणि हाच प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे. पण रिव्हर्सल ट्रेड घेत असतो. आता आपण रिव्हर्सलचा ट्रेड घेतलाय आणि इथे बघा ही लाईन तुम्ही पाहू शकता. या लाईनला मार्केटला रेजिस्टन्स आहे आणि तो रेजिस्टन्स बरोबर मार्केट रिस्पेक्ट करते आणि त्याच्यानंतर हा एक रेजिस्टन्स आहे. आणि काय होतं की ऑप्शन बाईंग मध्ये याचा सगळ्यात मोठा जास्त ड्रॉबॅक आहे की ऑप्शन सेलिंग वाल्यांना इथेच रेजिस्टन्स इम्पॉर्टंट असतात. ऑप्शन सेलर असणार ते इथे पूर्ण आपली ताकद लावणार की मार्केट कसं पडेल किंवा ऑप्शन प्रीमियम टिके कसा होईल आणि इथे ताकद लावणार. हा जर आपण क्रॉस केलं तर बऱ्यापैकी मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. म्हणजे मार्केट म्हणजे म्हणण्यापेक्षा ऑप्शन आपला रिव्हर्स होऊ शकतो. कारण मार्केट जरी वरती गेलं तरी तुमचा प्रीमियम वाढेलच याची गॅरंटी नसते. कधी कधी मार्केट प्रीमियम खात असतं, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा चार्ट आपण जर बघितला तर बघा हा जो रेजिस्टन्स होता मगाशी आपण जो प्रीमियमवर बघितला की प्रीमियमवर बघितला की हा रेजिस्टन्स आहे, बरोबर की नाही. त्या रेजिस्टन्सकडे स्पॉट प्राइस आली, मात्र आपला जो प्रीमियम आहे तो वाढला नाही. कारण प्रीमियमवर पूर्ण प्रेशर आहे सीचा प्रीमियमवर की तो टाइम डिके मोठ्या प्रमाणात होतोय. पण जर पीईचं बघितलं तर पीई देखील त्या रेजिस्टन्सकडे आले. म्हणजे पीईचा जो आज प्रीमियम आहे तो स्पॉट प्रमाणे वागतोय, मात्र सी मध्ये थोडा प्रीमियम हिटिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे. मार्केट परत तीच लेवल टेस्ट करत आहे प्रीमियमचा. जर आपण चार्ट बघितला तर आपला स्टॉप लॉस आणि मार्केटिंग मोमेंट किती जवळ आहे तुम्ही बघू शकता. बघूया आता काय होतंय ते. स्टॉप लॉस खाणंच मार्केटचं मेन काम आहे आणि स्टॉप लॉस ठेवणं हे आपलं मेन काम आहे. शॉर्टचा चार्ट तर मस्त आहे, म्हणजे आपण जे पकडलंय की मार्केट अप जाईल त्याप्रमाणे चालतोय. पण सीचा प्रीमियम काय वाढत नाहीये कारण त्याला इथे रेजिस्टन्स आहे आणि याचीच मला जास्त भीती आहे. हा रेजिस्टन्सला मार्केटने रिस्पेक्ट केलं तर परत डाऊन येणार आणि प्रीमियम खात बसणार आहे. आपलं टार्गेट कम्प्लीट होताना मुश्किल आहे, पण आपण बघूया. मार्केट बघा टार्गेटच्या आपल्या जवळ आहे, म्हणजे 50% टार्गेट आपलं जवळपास अचीव्ह झालंय. इथे पोचतंय की नाही याची शंका आहे, कारण हा रेजिस्टन्स आहे ना तो त्याला वरती जाऊ देणार नाही. अगदीच मार्केटमध्ये मुवमेंट झाली तरच आपलं टार्गेट हिट होईल, नाही तर परत इथून मार्केट खाली येईल आणि आपला परत स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. बघा आपण म्हटलं होतं तसंच या रेजिस्टन्सला रिस्पेक्ट करतंय मार्केट आणि जोपर्यंत हा रेजिस्टन्स ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपलं टार्गेट देखील कम्प्लीट होणं गरजेचं आहे. टार्गेट देखील कम्प्लीट होणार नाही. आणि दुसरा म्हणजे काय की हा जो पीचा चार्ट आहे इथे टाइम डिके होणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट आपण इथे ही लेवल जर बघितली तर या लेवलला आपण अलर्ट लावून ठेवूया. ऍटलिस्ट इथून आपला
टाइम देखील होणं गरजेचं आहे. अलर्ट लावल्यानंतर आपल्याला हे पण समजतं की पीई मध्ये पण टाइम डिके चालू झाला आणि तेव्हाच तुमचा खरा प्रॉफिट इन्क्रीज होत असतो. जोपर्यंत आपण घेतलेल्या आपण सी जर घेतलाय तर पी मध्ये टाइम डिके होणं गरजेचं असतं आणि जर आपण पी घेतलाय तर सी मध्ये करणं गरजेचं असतं. सी आणि याचा जो स्पॉटचा बरेच जण स्पॉटचा चार्ट बघतात, पण मी शक्यतो प्रीमियमचा चार्ट बघतो जेणेकरून आपल्याला पूर्ण आयडिया येते. कारण स्पॉट मधलं जे काही आहे ते प्रीमियम मध्ये ऑलरेडी रिफ्लेक्ट होत असतं. टार्गेटच्या आपण जवळ आहोत, पण बघूया मार्केट आज टार्गेट देतंय की नाही. कारण हे लक्षात घेतलं पाहिजे की मार्केट कोणत्याही पॉइंटला रिव्हर्स होऊ शकते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. बघा हा आता रेजिस्टन्स कडे आलाय, बघूया आता हा इथून जर ब्रेकआउट दिला तर आपलं टार्गेट मे बी हिट होऊ शकतं, पण तरी ते 50 MA आहे आणि त्यामुळे तिथे देखील रेजिस्टन्स फेस करणार आहे प्रीमियम. बघूया आता काय होतंय ते. जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही, म्हणजे बायस आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे की आपण जो ट्रेड घेतलाय त्याच दिशेने मार्केट जाणार आहे. हा जो आपण बायस काढून टाकला ना तरच सोपं होईल. कारण मी तुम्हाला सांगतो की मार्केट कोणत्याही पॉईंटला इथून 100 पॉईंटची डाऊन देखील कॅन्डल बनवू शकते. मार्केट खूप अनसर्टन आहे आणि सुप्रीम आहे. त्यामुळे तुमच्याकडे कितीही एक्सपिरियन्स असला तरी शेवटी मार्केट काय करतंय आणि खूप महत्वाचं आहे. सो बघू आता काय होतंय ते. बोललो होतो की हा रेजिस्टन्स आहे आणि या रेजिस्टन्सला किती रिस्पेक्ट केलाय बघा. पूर्णपणे रेड कॅन्डल आली, परत आपण मला असं वाटतंय की आपण जिथे बाईंग केले तिथे मार्केट येतंय की काय, किंवा इथून डाऊनही जाऊ शकतं. आणि जर आता SL आला तर आपल्याला तो घ्यावा लागेल, कारण मार्केटची मुवमेंट खूप शार्प आहे आणि प्रीमियम काय वरती जात नाहीये तोपर्यंत. म्हणून आपल्याला मला असं वाटतंय की आता SL घेतलेला बरा. बघू आता काय होतंय ते. आपण मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की हा रेजिस्टन्स कव्हर करणं मार्केटला खूप कठीण आहे, कारण प्रीमियमचा काय चार्ट हे होत नाही आणि असेल तर आपल्याला मग पी डिरेक्शनने जायला पाहिजे. कारण ऍक्च्युली मार्केटचा ट्रेंड आहे डाऊन आणि तरी सुद्धा आपण अप ट्रेंड मध्ये घेतली होती. मार्केटने माझा SL टेस्ट केलाय, मात्र SLच्या खाली क्लोजिंग दिली नाही. क्लोजिंग दिली तर मी आज निघून जाणार आहे. कारण कसं आहे की मेन विषय तोच आहे की मार्केटला SL देणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा मार्केट घेऊन जात असते तेव्हा मार्केटला ती गोष्ट देणं महत्वाचं आहे, तरच आपण याच्यामध्ये टिकू शकतो. नाहीतर आपण म्हणू, आणि मी तुम्हाला सांगितलंच होतंय बघा की कोणत्याही पॉईंटला रिव्हर्स होऊ शकतं आणि इथून बरोबर या रेजिस्टन्सवरून मार्केट किती रिव्हर्स आलंय बघा. सो आपल्याला कधीही बायस ठेवून चालणार नाही की आपण जी पोझिशन घेतली मग तुम्ही किती एक्सपिरियन्स व्हा. जर तुमच्याकडे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, मला स्वतःकडे माझ्याकडे जवळपास 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तरी सुद्धा मार्केट कोणत्याही पॉईंटला रिव्हर्स होऊ शकतं कितीही पॉईंटने, हे आपण डोक्यात ठेवलं पाहिजे आणि ट्रेड घेतला पाहिजे. मला असं वाटतं कॉस्ट टू कॉस्ट मध्ये पण कट होणं पण चांगलं राहील. तरी सुद्धा मी SL आता एवढा त्याने टेस्ट केलाय तर SL साठी मी वेट करेन. आज हवं तर आपण SL झाल्यावर आपण टेक क्लोज करू. मार्केट पुन्हा सपोर्ट घेऊन वरती जाते. बघूया 1600 रुपयाचा 1500 रुपयाचा प्रॉफिट चालू आहे, 1400 रुपयाचा. तर आपण बघूया, टार्गेटची वाट बघतोय पण टार्गेट कधी सांगता येणार नाही. फायनली रेजिस्टन्स ब्रेक करतोय मार्केट असं वाटतंय. आपण पण अजूनही शुअर नाही आहोत. तर टार्गेट खूप जवळ आहे, पण मार्केटला सेलर्स एवढे आहेत ना सीईवर, ते आज मला माझं टार्गेट देतील नाही सांगू शकत नाही. आपणचं टार्गेट आहे आपलं जवळपास ऑलमोस्ट आपण 5% गेन केला आहे. बघू, पण आपलं टार्गेट 10% आहे. मार्केट रेजिस्टन्सला अजूनही रिस्पेक्ट करत आहे, ब्रेकआउट काय देत नाही. मला असं वाटतं की कॅन्डल ब्रेकआउट देते पण ती पण डाऊन आले आणि हा जो आर्क बनलाय तो पण खूप डेंजरस आहे. तर मार्केट इथून ब्लास्ट होऊ शकतो किंवा मार्केट पुन्हा रिव्हर्स होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की माझा SL आता मला वरती घेणं गरजेचं आहे. तो मी आता चेंज करणार आहे. मार्केट आपल्या टार्गेटच्या दिशेने जात आहे. 3000 रुपयाचा प्रॉफिट चालू आहे. बघूया आता आपण. तर सुद्धा इथे रेजिस्टन्स भरपूरच आहे. हा बघा, हा रेजिस्टन्स कसं चार्ट प्रमाणे चालतंय बघा. हा जो रेजिस्टन्स आहे
त्या रेजिस्टन्सला बरोबर रिस्पेक्ट करते. इथे ऑप्शन सेलर खूप ताकद लावते पुन्हा खाली आणण्यासाठी. आता सी पण आहे मोड. आणि मेन भीती सगळ्यात जास्त का असते जेव्हा आपण ट्रेंडच्या अगेन्स्ट जातो. आज मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये आपण अप ट्रेंडसाठी आपण ट्रेड करतोय, त्यामुळे त्याची भीती सगळ्यात जास्त असते. सुद्धा चांगली कॅन्डल दिसते, बघूया आता काय होते. 256चं आपलं टार्गेट आहे. जर मोठी कॅन्डल बनली, ब्रेकआउट आहे ऑलमोस्ट, पण काय सांगू शकत नाही मार्केट कधी पण रिव्हर्स होईल. बघूया. मार्केट आपल्या टार्गेट जवळ आहे. बघूया आता काय होतं. ऍक्च्युली मी हे ग्रीन आणि रेडचं जे लॉंग पोझिशनचं टाकलंय ना, त्याप्रमाणे मी टाकत नाही कधी, पण आता व्हिडिओ बनवतोय म्हणून जरा टार्गेट समजलं पाहिजे म्हणून आपण करतोय. बघूया आता. टार्गेट ऑलमोस्ट हिट आहे आपलं. तर वरती कॅन्डल बनली तर मी कॅन्डल क्लोजिंगवर माझा एसएल ट्रेड करत जाणार आहे. कारण कॅन्डलने जर कव्हर अप केलं तर या कॅन्डल खाली माझा एसएल असेल. कारण ऑलमोस्ट आपलं टार्गेट हिट झालंय. लास्ट कॅन्डल जी असेल त्याच्या खाली जर क्लोजिंग दिली तर आपण या ट्रेडमधून एक्झिट जाणार आहोत. कारण ऑलमोस्ट आपलं टार्गेट हिट झालंय. मजा जेव्हा येते ना, कारण ही दुसरी जी कॅन्डल असते ना ती अजून अप झाली ना की मजा येते. म्हणजे इथे आपल्याला एसएल घेता येतो आपला. बघूया आता. ग्रीन तर झाले आणि या ग्रीन कॅन्डलच्या खाली म्हणजे इथे आपला एसएल असेल. हो मस्त डिले पण सांगू शकत नाही आता. ही पण ग्रेड पण बनवू शकते कारण प्रेशर आहे मार्केटवर. बघूया आता. हा जो आहे पार्ट इथे आपला एसएल असेल. त्या कॅन्डलच्या खाली जर त्याने क्लोजिंग दिली तर आपण एक्झिट मारू. आणि ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपला एसएल मग इथे येईल. बघू आता रेड होते की व्हाईट होते. रेड होते की ग्रीन होते, सॉरी. कॅन्डल कव्हर अप करते. जर क्लोजिंग दिले तर आपण एक्झिट मारू. ऑलमोस्ट क्लोजिंग खाली देते मला असं वाटतं. येस, आपण प्रॉफिट बुक केलेला आहे. कारण आपला रूलच असा आहे की आपलं 10% वरती जेव्हा कॅन्डल जाईल आणि त्याला जेव्हा कव्हर करेल, इथून मार्केट अजून वरती जाऊ शकते, पण आपले रूल्स फॉलो करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण साधारण कुठेतरी टॉपच्या जवळ जाऊ शकतो, टॉप लेवल. कारण टॉप आणि बॉटम मार्केटचा कधी कॅल्क्युलेट करणं आपल्याला एवढं इझी नाही आहे. त्यामुळे आपण आता एक्झिट मारले. 4,000 रुपयाचं प्रॉफिट झालाय. हे बघा, जे आपण म्हटलं होतं की आपण इथे टार्गेट हिट केलं आपलं आणि आपण इथे क्लोजिंग केली, त्यानंतर पूर्ण मार्केट डाऊन आलं. मी हा चार्ट ठेवला होता तसंच, त्यामुळे मला दिसलं. हे बघा, इथे आपला स्टॉप लॉस पण हिट झाला होता. त्याच्यामुळे आपण जर इथे कुठेतरी ग्रीड आपण इमॅजिन केलं, ह्याच्या पुढे पण जातं मार्केट, पण ती जर ग्रीड आपण डोक्यात ठेवून जर आपण तिथे राहिलो असतो तर आता आपला स्टॉप लॉस हिट झाला असता. आणि जर आपण डिसिप्लिन नाही राहिलो तर मार्केट आपल्याला जास्त काय स्वतःबरोबर ठेवू देणार नाही आणि आपला लॉसच होईल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, आणि असे व्हिडिओ बनवायचे की नाही जरा सांगा. मला डेली व्हिडिओ अपलोड करणं पॉसिबल नाही आहे वाटतं, पण तरी पण बघू, ट्राय करेन. धन्यवाद.